9,777 मतदार करणार मतदान। माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 तिसऱ्या पंचवार्षिक मध्ये कोण मारणार बाजी? राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी की शिवसेना? किंवा होणार तिसऱ्या आघाडीची स्थापना? माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 17ही वॉर्ड मध्ये राहणार विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्याची तीक्ष्ण नजर। आपल्या वॉर्ड मधील समस्या व नगरसेवक यांचे कार्य या सर्वांचा ताळमेळ घेऊन येत आहोत। माहूर नगरपंचायत निवडणूक रणसंग्राम 2021 दररोज सकाळी 9 वाजता, रात्री 9 वाजता व पुन्हा प्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आपली आवडती वृत्तवाहिनी विदर्भ न्यूज 365 आपल्या घरी UCN सेटअप बॉक्स चॅनल नंबर 999 वर फक्त विदर्भ न्यूज। वार्ड क्रमांक 14 मध्ये आता विदर्भ न्यूजची चमू येऊन पोहोचलेली आहे। या 14 मधील नागरिकांच्या काय समस्या आहेत हे आता आपण विदर्भ न्यूजच्या माध्यमातून बघणार आहोत। काय समस्या जाणवतात तुम्हाला या वार्ड क्रमांक 14 मध्ये? वार्ड क्रमांक 14 मध्ये आजपर्यंत कोणीच काही केलेलं नाही सर। आम्हाला नाली नाही आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे, पुन्हा इकडं लाईट नाही आहे, सोलर लाईट। सगळ्या वार्डमध्ये चांगले काम केलेले आहे लोकांनी, पण वार्ड नंबर 14 मध्ये आजपर्यंत कोणीच येऊन आजपर्यंत आम्हाला बघितलं नाही की तुम्ही कशी आहे, काय प्रॉब्लेम आहे म्हणून। नगरसेवक येतात? नगरसेवक निवडून आले पण एकदाही आलेले नाही 5 वर्षामध्ये? नाही, कधीच नाही। हे रोड मी आणलेला आहे, भांडणं करू आणलेलं आहे। आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे, इथं हापसा आहे तर ते सार्वजनिक होता। तिथे एका जणाला म्हटलेलं आहे राष्ट्रवादीवाल्याने की तुम्ही ते हापसा तुमच्या घरामध्ये घालून घ्या, एकटाच घर पाणी भरायला लागलं। हे सगळे आम्ही विहिरीचं पाणी आणायला आणतो। हापशी नाही, हापसी होती। राष्ट्रवादी नगरसेवक आजपर्यंत काही केलेलं आहे आमच्यासाठी, ना नगराध्यक्ष काही केलेलं आहे आजपर्यंत। माहूर मध्ये काय होत आहे, काय नाही, कसे लोक राहत आहे, पाणी कुठपर्यंत येते, माझ्या घरामध्ये इथपर्यंत पाणी येते, यांच्या इथे हे तुम्ही बघू शकता। रस्त्यासाठी मी 2-3 वर्षापासून अर्ज देत आहे नगरपंचायत मध्ये, माझ्याकडे रिशूट पण आहे, पण आजपर्यंत त्या रस्त्याचा कोणीच काही केलेलं नाही आहे। मी नगरसेवकाला आणून दाखवलं, सगळ्यांना आणून दाखवलं, CO सर आलते इथं, सगळ्यांना सांगितलं इथून 15 फुटाचा रस्ता आहे, पण आजपर्यंत आहे ना त्या रस्त्याचं काहीच केलेलं नाही। ते अतिक्रमण मध्ये बिल्डिंग आहे, जर पाडतो म्हटलं तर अतिक्रमण मध्ये काही पण करू शकते। अशोकराव साहेबांचं घर सुद्धा पडलेलं आहे नांदेडमध्ये अतिक्रमण मध्ये होत असताना, मग काहीच करायला लागले नाही त्यांनी आजपर्यंत। नुसती मतं मागायला येते, मतं द्या, हे करा ते करा। आमच्यासाठी काय करायला लागले? लाईट इकडे अजिबात नाही, नाही, सोलर लाईट नाही, तुम्ही बघू शकता। त्याला अर्ज दिला आम्ही, चालू करून द्या म्हणून, तरी चालू केलं नाही। 2 माहूर मध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा आहे आणि रस्त्याचा आहे। पाणी इथं म्हणजे कसंच पाणी नसते। 2 हापसे लावलेले आहे सार्वजनिक, पण ते एक हापसा ते जनरल आहे, ते बी काम नाही करायला लागलं, त्यालाही कोणी येऊन बघत नाही। आणि हे इथं जे आहे टी पॉईंटवरचं आमच्या घराजवळचं इथं आहे ना, भाविक भक्त पाणी वगैरे पितात यात्रामध्ये, कारण माहूरमध्ये 12 यात्रा राहतात आणि भाविक भक्त कुठं पण पाणी प्यायला येतात। तिथं आम्ही सांगितलं की आम्हाला सार्वजनिक बसून द्या, एक हापसा खराब झालेला आहे, तर त्यांनी काय केलं की त्या हापसाच्या जागी एका जणाला सांगितलं की तू एकटाच भरत जा म्हणून। आम्ही याच्याबद्दल कंप्लेंट पण दिलेली आहे, आमच्याकडे रिशूड आहे, हर ते आहे आमच्याकडे कागदपत्र। आणि रस्त्याचा पण प्रॉब्लेम आहे, नाली बघा तुम्ही, नाल्याचा प्रॉब्लेम आहे, लेकरं बिमार पडतात, पण कोणीच येऊन बघत नाही की तुम्ही कसे आहात, काय आहे।
नगरसेवक हे कधी येत नाही, कोणीच नाही आले एरियामध्ये, इकडे यायलेच नाही. म्हणजे हा जो वॉर्ड क्रमांक 14 आहे 14 याच्यातलं जे आम्ही वातावरण दाखवून राहिलो, हां काय रस्ता नाही, नाल्या नाही, नाल्यात पत्त्याला नाही हो, किडे पडले नाल्यात, खायला साफसफाई, खायला काहीच नाही. एक दिवस केलं वरचं काढून बरं त्यांच्या कार्यक्रमामध्ये म्हणलं तर ते काय म्हणते, नाही म्हणते आम्हाला उद्या काम कसं भेटेल म्हणते, स्वच्छ काढलं तर. काही गंदगी, ते किडे लेकरं बेमार पडायले, हे करायले सगळं. हां तोंड नाही दाखवायले, त्यांना म्हणलं तर फोन हॅलो ते तिकडं लावते, त्याच्यात महिना जाते त्यांचं. मग इकडे काय सगळे बेमार पडायले, आणि कोरोना आला आणि आला त्याचमुळे आले. हां स्वच्छ राहा, हात धुवा. हां अरे लाईट नाही, कुठं काय नाही बाई, कचरा हे नगरपंचायतचा कचरा आहे. हा ना उकोंडा 15-20 दिवस येत नाही. शाळा आहे का? एका शाळा इथं एवढी गंदगी आहे, ते नाली फास, ते नाली अशी किडी आहे तिच्यात टपुरी. वॉर्ड क्रमांक 14 मध्ये असलेली ही जगदंबा शाळा आणि त्यामागचा असलेला हा नागरिकांचा निवासी एरिया आहे. या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य सगळीकडे साचलेलं आपल्याला दिसते आहे. नाल्यांची साफसफाई अजिबात नाही, रस्त्यांची झाडझूड कधीही होत नाही, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. सफाई वाले कभी आए तो आते, नहीं तो उधर गड़ लो. ये कैमरे में लो, ये पानी कहाँ जाएगा? ये यहाँ से क्या किया, तो जरा सा पाइप बिठा दिए, वो पाइप में से पानी जा रहा है, यहाँ जमा हो जाता तो हम काट देते कैसा भी झाड़ू से. बोला तुम अकेले साफ करते? हाँ तो फिर अपने दरवाजे का अपने को करना पड़ेगा ना. कोई आता नहीं नगर पंचायत का. वो आते पण झाड़ते नहीं, कभी आए तो आते. यहाँ एक खराटा, वो हाँ एक खराटा मारे, कचरा ले जाते नहीं. हाँ भैया कचरा नहीं लेके, देखो ना लगाए वाले कचरे हमने खुद उठा के फेंके. वो देखो कचरा, वो देखो उठा के हमने खुद फेंके. हा होता प्रभाग क्रमांक 14 येथील नागरिकांच्या समस्यासुद्धा ह्या जवळपास सारख्याच आहेत. प्रत्येक ठिकाणी अस्वच्छता, नाल्यांची साफसफाई नाही, सफाई कामगार नाहीत, जे येतात ते लक्ष देत नाहीत, थोडे झाडून जातात, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.